छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी आहे। संभाजीनगरात एक तोतया महिला आयएस अधिकारी कल्पना भागवतला ताब्यात घेण्यात आलाय। जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिने तब्बल 6 महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे। सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत 2017च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचं नाव 333व्या क्रमांकावर होतं। आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचं स्पष्ट झालंय। अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यातून मोठ्या रकमा आल्याचं समोर आलं। दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाईलमध्ये आढळले। संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्यानं एटीएस आणि आयबी कडनं महिलेची कसून चौकशी सुरू आहे। तर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते बघूया। बोगस महिला आयएस अधिकाऱ्याच्या परदेशी नागरिकांशी संबंधांवरून मुसके आवळले। बोगस आधाराद्वारे कल्पना भागवतचा पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिने मुक्काम होता। विद्यापीठातली नोकरी सोडून स्वतः आयएस परीक्षा उत्तीर्ण केल्याचा कल्पना भागवतचा दावा आहे। अफगाणी नागरिकाच्या ती संपर्कात होती। पाकिस्तानातल्या नातलगासाठी भारतीय व्हिसाचेही प्रयत्न उघड झाले आहेत। देशद्रोहाची शक्यता वर्तवण्यात येते। यंत्रणांकडून कसून तपास सुरू आहे। तर बोगस आयएस कल्पना भागवतचे कारनामे कसे आहेत बघूया। कल्पना भागवतच्या सातत्याने जयपूर दिल्लीच्या फेऱ्या पाहायला मिळाल्या। नवी दिल्लीत केंद्रीय ऊर्जा खात्यात अनेकांशी भेट घेतल्याचं देखील समोर आलंय। केंद्रीय गृह खात्यातही अनेकांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे। तर भारताचा व्हिसा न मिळणाऱ्यांना व्हिसा मिळवून देण्याची बतावणी करण्यात आली। एका माजी कुलगुरूचं सर्वोत्तम आयएस अधिकारी असं प्रशस्तीपत्रही भागवतकडे आहे। 10 वर्षांनी लहान अफगाण बॉयफ्रेंडसह लिव्ह इन रिलेशन्समध्ये असल्याचंही पाहायला मिळतं। अफगाण बॉयफ्रेंडची आई, भाऊ पाकिस्तानात, त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे। राज्यातल्या अनेक नेत्यांनाही भेटल्याचा तिचा दावा आहे। दर दिवशी 7,000 रुपये भाडं असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिने आईसह वास्तव्य केल्याचं पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।